विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या युनिटमधलं चौथा लेसन द स्टोरी ऑफ टी म्हणजे चहाची गोष्ट हा पाठ अभ्यासणार आहे. द स्टोरी ऑफ टी म्हणजे चहाची गोष्ट. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज और ड्रिंक इन द वर्ल्ड इज टी. संपूर्ण जगामध्ये सर्वात लोकप्रिय जर काय असेल तर तो चहा आहे. द फ्रेश चहा पिल्यानंतर आपल्याला ताजतवानं वाटतं. अरोमॅटिक सुगंधित. ब्र्यू उकळलेला चहा. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे ज्यापासून अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात. इट हॅज अ रिफ्रेशिंग अस्ट्रेंजिंग फ्लेवर. चहाला ताजतवानं करणारा तुरट सुवास किंवा लज्जत असलेला पदार्थ म्हणजे चहा. इट इज ॲक्च्युअली मेड बाय आणि खरंच चहा बनवल्या जातो. ब्रिविंग दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. उकळत्या पाण्यामध्ये चहाची पत्ती टाकून किंवा द लीव्ज अँड शूट ऑफ अ प्लांट किंवा चहाचे पानं टाकून किंवा चहाचे कोवळे पानं टाकून चहा बनवला जातो. हुज बॉटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सायन्सिस. ज्याचं वनस्पतीशास्त्रामधलं नाव कॅमेलिया सायन्सिस असं आहे. कॅमेलिया सायन्सिस म्हणजेच टी म्हणजे चहा. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस बिफोर दे आर पॅक अँड सोल्ड टू अस. आपल्याला पॅक करून चहा विकण्याच्या आधी चहाचे पानं वाळवले जातात. अँड क्युअर्ड त्याला रोगमुक्त केल्या जातं. त्याच्यावर प्रक्रिया केल्या जाते म्हणजे प्रोसेस केल्या जाते आणि त्यानंतर पॅक करून आपल्याला तो विकल्या जातो. कॅमेलिया सायन्सिस इज ॲन एव्हरग्रीन प्लांट. कॅमेलिया सायन्सिस म्हणजे टी हा सदाहरित असं वनस्पती आहे. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. जे समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधामध्ये वाढणारे वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर रेनफॉल अ इयर. एका वर्षामध्ये या पिकाला 100 ते 125 सेंटीमीटर एवढा पर्जन्य लागतं. प्रिफर ॲसिडिक सॉइल आणि आम्लधर्मीय अशी शेती किंवा जमीन त्याला लागतं. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड. जगामधल्या जे काही चहाचे मळ्या आहेत ते आपल्याला दिसून येतात ऑन हिल स्लोप्स टेकडीच्या उतारावर. ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स आणि समुद्र सपाटीपासून 1500 मीटरपर्यंतच्या चढावर किंवा उतारावर हे मळे आपल्याला दिसून येतात. इट इज सेड दॅट आणि म्हणून असं म्हटलं जातं की टी प्लांट्स ग्रो स्लोली. चहा ही वनस्पती अत्यंत हळूवार वाढ होते. अँड अक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि त्याच्या विशिष्ट अशा उंचीवर त्याला खास असा उत्तम असा सुगंध प्राप्त होतो. व्हेन द प्लांट्स मॅच्युअर. जेव्हा ही वनस्पती हे झाड मॅच्युअर होतं परिपक्व होतं. ओनली द हाफ इंचेस ऑफ प्लांट आर प्लक. फक्त अर्धा इंचीचा शेंडा त्या झाडाचा खुडल्या जातो तोडल्या जातो.
दीज बर्ड्स अँड लीव्ज आर कॉल्ड फ्लशेस. आणि अशाच शेंड्याला किंवा अशाच पानांना फ्लशेस असं म्हणतात. अ न्यू फ्लश अपीयर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन्स. आणि या पिकाच्या हंगामामध्ये 7 ते 10 दिवसामध्ये नवीन पालवी फुटते, नवीन शेंडा येतो. इन ऑल टी गार्डन्स, जेवढे काही चहाचे मळे आहेत ते सर्वच्या सर्व मळ्यांमध्ये द प्लांट्स आर प्रण. प्रण म्हणजे कट किंवा फ्लक. त्या वनस्पतीची, चहाच्या झाडाची छाटणी केल्या जाते, कापणी केल्या जाते. अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. आणि त्याची उंची 3 feet एवढीच ठेवल्या जाते. टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्ज. कारण चहाच्या झाडाचे छोटे छोटे अर्ध्या इंचीचे शेंडे खोडण्यासाठी त्यामुळे ते सोपं होतं. द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आणि टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. म्हणजे चहाच्या पानांचं वर्गीकरण पानांच्या आकारावरून केल्या जातं. नंबर 1 आसाम टाईप ऑफ टी. आसामचा चहा, त्याचे पानं लार्जेस्ट लीव्ज, त्याचे पानं मोठे असतात. चायना टाईप ऑफ टी. चायनामधला चहा स्मॉलेस्ट लीव्ज, त्याचे पानं स्मॉलेस्ट असतात, छोटे असतात आकाराने. आणि कंबोड टाईप ऑफ टी लीव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. आणि कंबोडमधल्या चहाचे पानं हे मध्यम आकाराचे असतात. म्हणजे सगळ्यात लहान चायनामधले चहाचे पानं असतात, मध्यम आकाराचे कंबोडचे असतात आणि आसाममधले सगळ्यात मोठे पानं असतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. भारतामध्ये चहा पिकवणारे खास असे 3 वेगवेगळे भाग आहेत. ईच ऑफ दिस रिजन इन द फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी. आणि प्रत्येक भाग हा खास अशा चहाची निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट, ज्याची चव अशी खास आहे. अरोमा, ज्याचा सुगंध असा खास आहे. स्ट्रेंथ, ज्याच्यामध्ये सामर्थ्य असं खास आहे. अँड फ्लेवर, आणि ज्याचा स्वाद असा खास आहे. 3 रिजन्स. नंबर 1 दार्जिलिंग इन द नॉर्थ ईस्टर्न इंडिया. भारतामध्ये दार्जिलिंग जो ईशान्य भारतामधला भाग आहे त्या ठिकाणी चहा पिकवला जातो. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. आणि दूरवरच्या ईशान्य भारतामध्ये सुद्धा चहाचं पीक घेतलं जातं. निलगिरी इन द साऊथ इंडिया. दक्षिण भारतामध्ये निलगिरी या ठिकाणी ही चहाचं पीक घेतलं जातं. मोस्ट पीपल ॲग्री दॅट. आणि खूप सारे लोक हे मानतात की टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे ताजंतवानं करणारं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट. चहामध्ये कर्बोदके नसतात. नो फॅट्स. चहामध्ये फॅट्स किंवा मेद नसतं. नो प्रोटीन. चहामध्ये प्रोटीनही नसतं. थिनाइन अँड कॅफिन गिव्स टी स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर. चहामध्ये जे 2 घटक असतात, 2 पदार्थ असतात ते आहे थिनाइन अँड कॅफिन. थिनाइन आणि कॅफिन या 2 घटकामुळे चहाला खास आणि लक्षणीय असा स्वाद प्राप्त होतो. थिनाइन अँड कॅफिन गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि या 2 पदार्थामुळे थिनाइन अँड कॅफिनमुळे चहाला एक उत्तेजक असा गुण प्राप्त होतो. टी लवर्स क्लेम दॅट. चहाप्रेमी असा दावा करतात की टी मे बी एबल टू रेड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. चहा हा घटक आपल्यामध्ये कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत होते. कंट्रोल ब्लड प्रेशर. जे रक्त आवेश असतो तो रक्त आवेशही कमी करण्यासाठी चहाची मदत होते. फाईट व्हायरसेस इन युअर बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे काही विषाणू असतात त्याच्याशी लढा देण्यासाठीही चहाची मदत होते.
अँड ॲक्च्युअली हेल्प अस टू लिव्ह लॉंगर. आणि वस्तुतः आपल्याला जास्तीत जास्त जगता यावं यासाठीही चहा मदत करतो. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपलं शरीर हे फ्री रॅडिकल्स नावाचा घटक मुक्त मुलके करतात, त्याची निर्मिती करतात आपले शरीर. दे कॅन ऑल्सो डॅमेज अवर बॉडी. मुक्त मुलके किंवा फ्री रॅडिकल्स आपलं जे शरीर आहे त्याला हानी पोहोचवू शकतात. अँड अवर हेल्थ, आणि आपल्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट. पण चहामध्ये अँटीऑक्सिडंट किंवा विषनाशक घटक असल्यामुळे कॉल्ड फ्लेवोनिड्स नावाचं खास अँटीऑक्सिडंट असल्यामुळे सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल. आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात त्याच्याशी लढा देण्यासाठी चहाची फार मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही आख्यायिका आहेत. चायनीज लिजंड, चायनामधली एक आख्यायिका आहे. एम्परर शेनांग हा तिथला एक राजा असतो. तो द फादर ऑफ चायना ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. त्याला चायनामधला एक शेतीविषयक आणि औषधविषयक पितामह म्हणून गणल्या जातं. एकदा त्याचा सेनापती हा चहा उकळत होता. वाऱ्याच्या झुळकीने काही पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये पडले आणि जेव्हा तो बघतो तर त्याचा रंग बदललेला होता त्या पाण्याचा, आणि पिल्याच्या नंतर त्याला एक स्टिम्युलेटिंग क्वालिटी प्राप्त झाल्याचं दिसून आलं. आणि तेव्हापासून शेनांग याने चहाचा उपयोग करायला सुरुवात केली. दुसरी आख्यायिका बुद्धिस्ट मंक नेम बोधिधर्म. दुसरी आख्यायिका एक बुद्ध धर्मीय भिक्षुक याची आहे. त्याला ध्यान करावं लागत असे, मेडिटेशन करावं लागत असे आणि खूप काळपर्यंत त्याला जागं राहावं लागत होतं. यासाठी तो काही वनस्पतीच्या शोधात होता आणि असं शोधता शोधता त्यालाही या चहाचा शोध लागला आणि त्यानेही विविध देशामध्ये तो चहा प्रसिद्ध केला. पिण्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढवलं आणि अशा पद्धतीने जपान, युरोप आणि इंग्लंड सारख्या देशामध्ये चहा हा प्रसिद्ध झालेला आहे. हाऊ डीड धिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. मग चहाला नाव कसं प्राप्त झालं असेल? द चायनीज कॅरेक्टर टीयू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. आणि अगदी सुरुवातीला टीयू याने चहाचं वर्णन केलं. बट लॅटर त्यानंतर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. मग चहाला दुसरा शब्द चहा आला. द वर्ड चा इज नाउ समटाइम यूज इन इंग्लिश. टी हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो टू रेफर टू चायना टी, चायनाच्या चहासाठी. अँड ॲज वी ऑल नो, आणि आपण सगळंच जाणता, इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि चहाचा साधर्म्य जो हिंदी शब्द चाई असा आहे त्याच्याशी आहे, विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आणि मग टीला चहा असा शब्द प्रचलित आहे आपल्या देशामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढे काही प्रश्न आहेत जे या पाठावर आधारित आहे. विच इज द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय पेय कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे टी. हाऊ इज द टी बेवरेज मेड. चहा कसा बनवला जातो? टी बेवरेज इज मेड. हे पेय असं बनवलं जातं की बाय ब्रेविंग दॅट इज इन्फ्युजिंग द लीव्ज अँड शूट ऑफ कॅमेलिया सायन्सिस प्लांट. कॅमेलिया सायन्सिस म्हणजे टीचे काही पानं, लीव्ज आणि शूट्स म्हणजे शेंडे, त्याचे कोवळे शेंडे हे गरम पाण्यामध्ये इन्फ्युजिंग बुडवून चहा तयार केला जातो. तिसरा प्रश्न, व्हॉट इज कॅमेलिया सायन्सिस अँड व्हेअर डज इट ग्रो. कॅमेलिया सायन्सिस म्हणजे काय आणि ते कुठं वाढवल्या जातं? कॅमेलिया सायन्सिस मीन्स टी इज अन एव्हरग्रीन प्लांट. कॅमेलिया सायन्सिस हे सदाहरित असा वृक्ष आहे किंवा प्लांट आहे. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. ज्याची वाढ हे उष्ण आणि समशीतोष्ण या वातावरणामध्ये केली जाते. व्हॉट डू टी प्लांट्स रिक्वायर.
ह्या टीच्या झाडाला प्लॅन्टला कशाची गरज असते? टी प्लॅन्ट रिक्वायर ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. त्याला उष्ण आणि समशीतोष्ण असं हवामानाची गरज असते. व्हॉट आर कॉल्ड फ्लशेस? फ्लशेस कशाला म्हणतात? तर दीज हाफ इंचेस बड्स अँड लीव्ज. अर्ध्या इंचाचे त्या चहाच्या झाडाचे पानं किंवा कळी किंवा शेंडा आर कॉल्ड फ्लशेस. त्याला फ्लशेस असं म्हणतात. हाऊ मच रेन रिक्वायर फॉर टी प्लॅन्ट्स? त्या टी प्लॅन्ट्सला किंवा चहाच्या पिकाला किती पर्जन्यमान आवश्यक आहे? किती पावसाळा आवश्यक आहे? टी प्लॅन्ट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. एका वर्षामध्ये 100 ते 125 सेंटीमीटर एवढं पर्जन्यमान याची त्याला गरज असते. आणखी काही प्रश्न. 7th क्वेश्चन. इन विच कॅटेगरीज आर द लीव्ज क्लासिफाईड इन? पानांचं वर्गीकरण कोणत्या कॅटेगरीमध्ये केलं जातं? आसाम टाईप ऑफ टी विथ द लार्जेस्ट लीव्ज. म्हणजे आसामच्या चहाचे पानं मोठे असतात म्हणून मोठ्या पानं वेगळे काढतात. चायना टाईप ऑफ टी विथ द स्मॉलेस्ट लीव. चायनाचे पानं छोटे असतात ते वेगळे. कंबोड टाईप ऑफ टी, कंबोडचा चहा, तर इंटरमिडिएट साईज ऑफ लीव्ज, त्याचे मध्यम आकाराचे पानं असतात म्हणून मध्यम आकाराचे, लहान आणि मोठे या पद्धतीने त्या चहाच्या पानांचं वर्गीकरण केलं जातं. व्हॉट डज इट कंटेन? चहामध्ये कोणत्या गोष्टी सामावलेल्या असतात? टी कंटेन्स थिनाइन अँड कॅफिन. चहामध्ये थिनाइन आणि कॅफिन सामावलेलं असतं. व्हॉट आर गुड क्वालिटीज ऑफ टी? चहाचा चांगला गुण कोणता? तर टी इज हेल्दी. चहा हे आरोग्यदायी आहे. एन्जॉयबल, आनंद देणारा आहे. अँड स्टिम्युलेटिंग आणि उत्तेजित करणारा आहे. ड्रिंक, हे पेय आहे. व्हॉट आर दार्जिलिंग, आसाम अँड निलगिरी रिजन्स फेमस फॉर? दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर दार्जिलिंग, आसाम अँड निलगिरी रिजन्स आर फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी. खास चहासाठी विथ इट्स युनिक टेस्ट, ज्याची खास चव आहे, अरोमा खास असा सुगंध आहे, स्ट्रेन खास असं सामर्थ्य आहे अँड फ्लेवर खास असा स्वाद आहे किंवा सुगंध आहे, यासाठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने हा 1.4 लेसन चहाची गोष्ट आपण कंप्लीट केलेला आहे. याचा तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षेची तयारी करा. बेस्ट ऑफ लक.